नमस्कार. आवाज नाही आला. आला नमस्कार. माझा आवाज ते म्हणाला, तुमचा आवाज म्हणा नाही. नमस्कार. 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 साध आणि प्रतिसाद या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. 157 वर्ष खूप मोठा 1853 साली स्थापन झालेल्या, ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या या संस्थेला आज 171 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज कालिदास दिन आहे. ह्या औचित्याने उंजळीतील शब्दफुले हा कवितांचा कार्यक्रम असा त्रिवेणी योगात जोडून आला आहे. शब्दांतून प्रस्तुत उंजळीतील शब्दफुले या कार्यक्रमात मी विजय जोशी, माझ्या डाव्या बाजूला चैत्राली जोगळेकर मुंबई आणि माझ्या उजव्या बाजूला मानसी चापेकर रोहा रायगड असे 3 जिल्ह्यातील 3 कवी आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम करत असतो. मी ठाणे जिल्हा, डोंबिवली विभाग, पवई मुंबई जिल्हा आणि रोहा रायगड जिल्हा. तुम्हाला प्रश्नही पडला असेल कदाचित की तुम्ही एकत्र कसे आला. तर कविता हा एकच समान झाला आमच्या तिघांमध्ये होता. अनेक कवितांच्या माध्यमातून आम्ही तिघे एकत्र आलो आणि स्वरचित कवितांचा आमच्या रसिकांना आनंद द्यावा, थोडस मनोरंजन करावं, समाज प्रबोधन करावं या उद्देशाने 1917 साली हा आम्ही कार्यक्रम सुरू केला आणि आजचा हा कार्यक्रम 65वा कार्यक्रम आहे. नगर वाचनालय नगर वाचनालय साताऱ्याचे अध्यक्ष कुबेर सर, कार्यवाह संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि ह्या कार्यक्रमासाठी समन्वयाची भूमिका बजावणारे आपले श्रीनिवास वारुंजीकर सर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. साताऱ्यातलं आल्या आल्याच आमचं स्वागत रागिणी जोशी मॅडमनी खूप सुंदर केलं आणि साताऱ्याची तुमची जी परंपरा आहे किंवा एक संस्कृती आहे त्याचं सुंदर उदाहरण आम्हाला आल्या आल्याच म्हणजे साताऱ्यामध्ये पाय ठेवताच आम्हाला पाहायला मिळालं. रागिणी मॅडम मनापासून आभार. साताऱ्याच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात नगर वाचनालयाचं खूप मोठं योगदान आहे, खूप महत्वाचं पान आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त अ वर्गातलं हे नगर वाचनालय आहे. 1853 मध्ये आपण मी उल्लेख केलाच मगाशी, आज 171वा वर्धापन दिन आहे आणि या शहराला सांस्कृतिक आणि साहित्यिक असा मोठा वारसा आहे. म्हणजे कवी यशवंत यांच्या जोड ओळी म्हणजे इथे चाफळ या गावी सातारा जिल्ह्यातल्या कवी यशवंत यांचा जन्म झाला. आई म्हणोनी कोणी आई सहाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोकहारी, नोहेची हाक माते मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणो मी आई घरी नदारी. अशा समृद्ध अशा काव्यपंक्ती देणारे कवी यशवंत असो, कवी गिरीश असो, कवी विहंग असो, वसंत बापट असो किंवा मर्ढेकर असो, नवकाव्याचे प्रवर्तक मर्ढेकर, असे अनेक साहित्यिक इथे जन्मभूमी आहे किंवा त्यांची कर्मभूमी इथे आहे. अशा या नगर वाचनालयामध्ये किंवा साताऱ्याच्या नगर वाचनालयामध्ये आमचा हा कार्यक्रम करताना आम्हाला मनोमन आनंद होत आहे. सरांनी आमचा परिचय करून दिलाच, आमच्या कविता आमचा परिचय करून देतील आणि आजच्या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चापेकर घराण्याची स्नुषा मानसी चापेकर आमच्या उजळीतील कार्यक्रमामध्ये आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आहे. त्याच्या कार्यक्रमाचं अजूनही मला नमस्कार, सर्व सातारकरांचं स्वागत आहे. फार वेळ घेत नाही, मला माहितीये तुम्ही सगळे कविता ऐकायला उत्सुक होत, तरी थोडस 2 शब्दात उंजळीबद्दल विजयनी बरंच सांगितलंच आहे. तरी पण एकतर हा स्क्रिप्टेड कार्यक्रम नाहीये. जसा समोर प्रेक्षक असेल तशा आमच्या कविता आपसुकच येतात, त्या आम्ही घेत असतो. स्वरचित कविता असतात आमच्या. दुसरं म्हणजे नोकरी, आमचे व्यवसाय असं सांगून आम्ही करत असल्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडला असेल की 2017 साली कार्यक्रम सुरू झाला आणि 65 प्रयोग कसे झाले. तर महिन्याला एक कार्यक्रम हे पहिली 2 वर्ष आम्ही केलं. त्याच्यानंतर लॉकडाऊन मध्ये आम्ही फक्त 2 कार्यक्रम केले, कारण हे जे प्रेक्षक समोर
त्याच्यामुळे आमचं संख्या कमी आहे, पण संख्येवरती आम्ही कधीच प्रेक्षक एक असला तरी तो आम्हाला 100च्या बरोबर असतो. त्याच्यामुळे तरी संख्या मोठीच आहे. नाही इथे मोठी आहे, पण सांगते म्हणजे कार्यक्रम आम्ही केवळ चला प्रेक्षक असं कधीच करत नाही. समाजातील आसपास घडणाऱ्या घटना आम्ही आमच्या कवितेतून मांडत असतो, त्या आम्ही तुमच्या समोर येतीलच. दोन अनुभव फक्त सांगते. कल्याण जेलमध्ये आमचा कार्यक्रम झाला आणि 200 कैद्यांसमोर आम्ही हा कार्यक्रम केला. आणि आपल्या जे डोक्यात असतं की गुन्हेगार, जेल म्हणजे गुन्हेगारच सगळे, पण आमच्या कार्यक्रमानंतर त्यातल्या 3 ते 4 कैद्यांनी उत्स्फूर्तपणे छान देशभक्तीपर गीत आमच्या समोर सादर केली आणि आमच्या कार्यक्रमाला सार्थक झाल्याचं. जागतिक स्तरावर दखल घेतलेली दुर्गापूरची आदिवासी पाड्यावरची शबरी ही शाळा, तिथल्या अजिबाईंच्या शाळेत आमचा कार्यक्रम झाला. वय 60 ते 90 पर्यंतच्या आच्या, त्यांच्या सुना, त्यांची नातवंड सगळ्यांनी हा कार्यक्रम केल्यानंतर जे काही त्यांचं कौतुक होतं ते आम्हाला आमचे आशीर्वाद आम्हाला मिळाले त्यांचे. मानसी नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात आधी श्रीनिवास सरांचे खूप खूप आभार की ज्यांनी मला संधी दिली. जोशी मॅडमने आमचं खूप सुंदर स्वागत केलं. म्हणजे मी त्याला जेव्हा म्हटलं की मला बरं नाहीये, ऍसिडिटी होते, तर त्यांनी त्यांच्या घरचा स्पेशल ओरावळा दिला, गरम गरम दूध दिलं, अजून काय पाहिजे नाही का. त्यावेळी म्हटलं की हा कार्यक्रम आता सुंदरच होणार, गोडच होणार. आता चैत्राली म्हणते तसं आमचे कार्यक्रम आम्ही ते सुरू केले, त्यांचा भरारी त्या वृद्धाश्रमातून सुरू केला आणि आमच्या कार्यक्रमाने जी भरारी केली इथली ती आता तुमच्या इथे येऊन ठेपलेली आहे. आताच आम्ही खाली चर्चा करत होतो जोशी मॅडम, कुलकर्णी मॅडम, की हल्लीची मुलं मराठी वाचत नाही, बघत नाही, परंतु आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की हडूपच्या 2 कॉलेजेसमध्ये आणि डोंबिवलीच्या 2ही कॉलेजमध्ये आम्हाला परत बोलवण्यात गेलं की मराठी भाषा दिनानिमित्त आम्हाला कार्यक्रम सादर करायला बोलवलं आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत एकही मुलगा किंवा मुलगी तिथून हल्ले नाही. त्यांनी कार्यक्रम व्यवस्थित ऐकला. कदाचित आपण कमी पडत असू की सॉरी मला जरा बरं नाही त्याच्यामुळे थोडा सांभाळून घ्या, तर आपण कमी पडत असू मुलांना मराठीमध्ये पुढे जाण्यासाठी सांगायला वगैरे. त्याच्यानंतर आता नेरुळला एक कार्यक्रम झाला, तिथेही आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. कल्याण, डोंबिवली, ठाणा आणि आता आमचा कार्यक्रम साताऱ्याला होत आहे. तर खूप आनंद आहे आणि तुम्हाला मी छान कविता सादर करून सांगते की एक आश्वासन देते. साताराकरांना पहिला मान आहे की आमचा पहिला कार्यक्रम मुंबई बाहेर होतोय, त्याच्यामुळे हा मान साताराला मिळतोय. कवितांचा कार्यक्रम आहे. तर कविता म्हणजे काय, तर थंडीतील धुक्याची पहाट म्हणजे कविता. थंडीतील धुक्याची पहाट म्हणजे कविता. हिरव्या रानातील पायवाट कविता. शब्दांची आरास कविता. मोगऱ्याचा सुवास कविता. क्या बात, क्या बात. कविता म्हणजे मनाचा आवाज, कविता म्हणजे शब्दाचा सुंदर साज. कविता असते कवीचं निरागस मूल, कविता असते भावनांची शब्दरूपी चूल. क्या बात. वेदनेतून आलेल्या संवेदना म्हणजे कविता, किंवा मनाच्या घुसळणीनंतर अलगद जे लोणी बाहेर येतं ना, ती म्हणजे कविता. कविता समजायला तुम्हाला कवितेचे शब्द आणि त्यामागच्या भावना ह्या जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकल्या तर कविता समजायला सहज सोपी जाते. आणि अशाच विविध विषयांवरच्या आणि विविध प्रकारातल्या कविता घेऊन आज आम्ही आपल्यासमोर येतोय. मला खात्री आहे की आमच्या या साऱ्या कविता आपल्या मनाला आल्हाद निर्माण करतील, मी खात्री देतो. आणि मानसीच्या कवितेपासून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. धन्यवाद. गुरु ठाकूर म्हणतात की स्वप्न पडतच राहतात, पडू नये वाटत असतानाही अथक रात्र रात्रभर. एखाद्या हट्टी पावसासारखी बरेच जाते. पाऊस मात्र पडत नाही, पडावा वाटत असतानाही अगदी ठरवून टाळतो, कासावीस करतो. एखाद्या हट्टी स्वप्नासारखा बरेच जाते. माझा एक शेर आहे. एक उन्हाळा माझ्यावरती भाळत आहे, एक उन्हाळा माझ्यावरती भाळत आहे, हळूहळू मी गुलमोहरही होईल बघा. क्या बात है. खरं तर मला ही कविता गाऊन सादर करायची आहे, त्याच्यातूनच खरी मजा असते. पण नाही मला एवढाच पोहोचेल की मी माहित नाही, म्हणजे साधीच वाचते. केशर शिंपित
सकाळ येते ऊन पावले हसती ग. केशर शिंपित सकाळ येते ऊन पावले हसती ग. किरणांच्याही देहावरती तव बिंदू विरघळती ग. क्या बात. शुभ्र मोगरा गंधित चाफा बहर फुलांचा किलबिलतो. शुभ्र मोगरा गंधित चाफा बहर फुलांचा किलबिलतो. मनात सुद्धा वेल केतकी तुझ्या फुलांचा सळसळतो. बकुळ फुलांची येता जाता रस्त्यावरती नक्षी ग. किरणांच्याही देहावरती तव बिंदू विरघळती. क्या बात. हिरव्या हिरव्या पानांवरचे मोती उधळत थेंबांचे. हिरव्या हिरव्या पानांवरचे मोती उधळत थेंबांचे. गवतावरती हलती डुलती सूर निरागस वाळ्याचे. श्रावणातली सुंदर कन्या तशी भासते धरती ग. किरणांच्याही देहावरती तव बिंदू विरघळती. इवली इवली रान फुले ही सजली डोंगर माथ्यावर. इंद्रधनुची पगडी फुलते उन्हात पाऊस दिसल्यावर. पायवाटही पाऊल पाऊल पाण्यामध्ये फसली ग. किरणांच्याही देहावरती तव बिंदू विरघळती. क्या बात. नदी किनारे चिंब चाहले उधाणलेला सागरही. नदी किनारे चिंब चाहले उधाणलेला सागरही. आभाळातील थेंबांसगे मनास थोडे सावरले. एक आठवण सावळलेली त्याची का मुसंसली ग. किरणांच्याही देहावरती तव बिंदू विरघळती ग. किरणांच्याही देहावरती तव बिंदू विरघळती. बाहेर आता पाऊस आहे का नाही माहित नाही, पण इथे पावसाला सुरुवात झाली आहे. तुझ्या आठवणांचा पाऊस महिनाभरनी बरसू लागला. कागदावरच्या शब्दांनाही स्वतः सामावून घेऊ लागला. आता पावसाचंही आपण बघतो की पूर्वी असं असायचं की सांग सांग फुलांना पाऊस पडेल का, पण आता लहान मुलांना असं म्हणावंसं वाटतं, सांग सांग फुलांना पाऊस थांबेल का, शाळेत होती पाणी ओसरून शाळा भरेल का, सांग सांग फुलांना. असं कारण इतकं सिमेंटचं म्हणजे बिल्डिंग नवीन नवीन होत आहेत की खरंच अशी ही परिस्थिती आता आलेली आहे. पाऊस भेटीच्या आठवणीने तना मनात तुझा स्पर्श भिनला. माझ्या मनात त्या विरह वेदना अवखळ पावसानेही जाणल्या. आणि अशाच एका प्रेम ऋतूंनी माझी पुढची कविता ठेवली येते. या क्षणी वाटतंय मनसोक्त पावसात भिजावं. सरींच्या पडद्या आड हळूच दळून बसावं. या क्षणी वाटतंय मनसोक्त पावसात भिजवलं. सरींच्या पडद्याआड हळूच दळून बसावं. निसर्गाच्या हिरव्यागार गालिच्यावर पहुडावं. तुझ्या आठवणच्या सरी मी चिंब भिजावं. या क्षणी वाटतंय आकाशातल्या मेघांनीही तुझी चाहुल घ्यावी. हळूच तुझ्या येण्याची मला ग्वाही द्यावी. वाऱ्याच्या वेगाने तू समोर यावंस. नजरेत नजर मिसळून तू मला पाहावंस. तुझ्या नजरेनेही मी लाजाळू व्हावं. तुझ्या नजरेनेही मी लाजाळू व्हावं. अलगद तुझ्या उबदार मिठीत सामावून जावं. या क्षणी वाटतंय विजांच्या रोषणाईने मंडप सजावा. सरींच्या अक्षतांचा वर्षाव त्यावर व्हावा. बरसणाऱ्या जलधारांमध्ये मी स्वतःला झोपून द्यावं. तुझ्या सहवासाने माझं तनमन तृप्त व्हावं. तप्त धरणीला तुषार्त करून तू निघून जावंस. तुझ्या आठवणींच्या पानावरचं मी तवबिंदू व्हावं. काळ्या मेघांनीही दाटीवाटीने हा मंगल सोहळा अनुभवावा. यावरून राजाच्या साक्षीने आपला प्रेम ऋतू बहरावा. आपला प्रेम ऋतू बहरावा. आठवणींचे दौरे. वर्षा ऋतू सुरू आहे. आपण आठवणींमध्ये चिंब भिजण्याचा प्रयत्न करूया. कवितेचं शीर्षक आहे घंटा शाळेची. ऐकू येते आजही कानी घंटा शाळेची. ऐकू येते आजही कानी घंटा शाळेची. आठवते माझं सुंदर गोरी मधुरा फटक्याची. कविता संपल्यावर किंवा कार्यक्रम संपल्यावर कोणताही प्रश्न विचारून मला अडचणीत आणू नये.
अशी वैधानिक सूचना देतो. त्याऐवजी आपापल्या शाळेमध्ये जाऊन त्या बालवयातले दिवस आठवून या कवितेचा आनंद घ्यावा. ऐकू येते आजही कानी घंटा शाळेची, आठवते मज सुंदर गोरी मधुरा फडक्याची. दप्तरात ती लपवून आणि चिंचा आणि गबोरे, जोडी अमुकी छान देखणी चिडवत सारी पोरे. पाठीवरती कुंतल श्यामल उडती कुरळे कुरळे, केसांमध्ये कसा धुंदलो मलाच ना कळले. बुद्धीने ती हुशार होती अवघ्या शाळेत, मास्तर मजला बडवीत होते साऱ्या वर्गात. मादक नयनी तिच्या पाहिली मला स्वप्नांची, तिथेच सारी वाट लागली माझ्या गणिताची. ऐकू येते आजही कानी घंटा शाळेची, आठवते माझ सुंदर गोरी मधुरा फडक्यांची. सहवासाने गोड गुलाबी असीम नाते जुळले, या हृदयीचे त्या हृदयाला नकळत सारे कळले. मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता आहे पुढे काय घडलं असतं. बघता बघता शाळा संपूर्ण दिवस सुटीचे सरले, बघता बघता शाळा संपूर्ण दिवस सुटीचे सरले. निरोप घेण्या गालावरती ओठ तिचे थरथरले. शिकून मोठी डॉक्टर झाली बसते थाटात आता. शिकून मोठी डॉक्टर झाली बसते थाटात, शिक्षणात मी अधुरा म्हणून राबे गोठ्यात. आजही तिजला अर्पण करीतो सुमने काव्यांची, आजही तिजला अर्पण करीतो सुमने काव्यांची. आठवते मज सुंदर गोरी मधुरा फडक्यांची. ऐकू येते आजही कानी घंटा शाळेची, आठवते मज सुंदर गोरी मधुरा फडक्यांची. आठवते मज सुंदर गोरी मधुरा फडक्यांची. मधुरा आणि फडके ही दोन्ही काल्पनिक नाव आहेत. योगायोगाने आजच्या कार्यक्रमामध्ये कोणी मधुरा असेल कोणी फडके असेल तर तो निवड योगायोग समजावा. माझ्या शाळेपर्यंत शोध घेण्यात जाण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. धन्यवाद. विजयची ही कविता सुरू असली की मला एक मोबाईलवरती मेसेज येतो मधुरा फडकेचा, आणि आता मला आणि मानसीला कळलं की याच्या गणिताची वाट लागली पण तिचं गणित पक्क झालंय. ती मला तिने असं लिहून पाठवलंय, विजय हे तुझ्यासाठी आहे, तुझा नंबर बहुतेक तिच्याकडे नाहीये. तू दिसावास, आई पुस्तकात तू बघतोय, तू दिसावास म्हणून मी वर्गात लवकर येऊन जागा पकडायचे. तू दिसावास म्हणून मी वर्गात लवकर येऊन जागा पकडायचे, कारण तुझ्या नजरेतच मला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी दिसायचे. गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी दिसायचे. आता अशा कितीतरी मधुरा फडके प्रत्येकाच्या आयुष्यात असतील, पण बायको कशी असते? कोणीतरी म्हटलंय की बायको म्हणजे बायको असते, कधी मंद दिव्याची वाट तर कधी पेटलेली मशाल असते. पण या पुरुषांसाठी पण मी कविता लिहिली आहे बरं, म्हणजे आज नाही, तुम्ही समस्त पुरुष, तुमच्यासाठी एक कविता. विसरू नकोस मित्रा तुझी बायको आहे घरी, विसरू नकोस मित्रा तुझी बायको आहे घरी, तीच तुझी परी जरी कोणी कितीही दिसली बरी. खूप दिसतील फुलपाखरे रंगीबेरंगी असतील, मोहवतील तुला तुझ्या मनाच्या हिंदोळ्यावर बसतील, पण तुझ्या रंगात रंगणारी एकच तिथली खरी. विसरू नकोस मित्रा तुझी बायको आहे घरी. मॉडर्न असतील ब्युटिफुल असतील, घसरेल कदाचित पाय, पावसाळा आहे जरा जपून. मॉडर्न असतील ब्युटिफुल असतील, घसरेल कदाचित पाय, उंच टाचा मिनी जीन्स बोलती हाय हाय, पण शालीनता आणि नम्रता फक्त तिच्याच शालूत भरजरी. विसरू नकोस मित्रा तुझी बायको आहे घरी. बोलायला फिरवायला तीच आवडेल तुला, बरं बोलायला फिरवायला तीच आवडेल तुला, म्हणशील तिला सारखा लव यू माझ्या फुला.
तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारी खरी आहे बेचाळी, विसरू नकोस मित्रा तुझी बायको आहे घरी. क्या बात. किसा करेल रिकामा रोज नवे नखरे, किसा करेल रिकामा रोज नवे नखरे, मागे मागे करता तिच्या म्हणता बळीचे बकरे. संसार आहे शाबूत तुमचा ती आहे जोवरी, संसार आहे शाबूत तुमचा ती आहे जोवरी, बायको म्हणतात तिला तीच तुमची स्वप्न सुंदरी, बायको म्हणतात तिला तीच तुझी स्वप्न सुंदरी. किरण तुला लवकरात लवकर लग्न करायला लागेल. मित्र आहे माझा, त्याचा अजून लग्न झालं नाही बघ, त्याच्यासाठी मुलगी असेल तर म्हणजे त्याला हा अनुभव घेण्यात येईल. मनसी मैत्रीण बायको होईलच असं नाही, पण बायको मैत्रीणही होऊ शकते आणि ती असावी. मैत्रीचं नातं छान नवरा बायकोत असेल तर ते नातं अजून छान बनतं. आणि हीच बायको जेव्हा भक्कम आधार होते, आपल्या नवऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहते, ती म्हणजे आपल्या सैनिकाची पत्नी. फक्त सैनिकाचीच पत्नी नाही तर आज घराघरात जसे आपण म्हणतो प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे पुरुषही असतो, आई वडील असतात, नवरा असतो, तसंच त्यांच्या मागे एक स्त्री असते. तर ही जेव्हा बायको आपल्या सीमेवर देशरक्षण करणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या पाठीशी भक्कम उभी राहते. आपण अनेक उदाहरणं बघितली, जशी कर्नल संतोष महाडिक यांना हुतात्मा आल्यानंतर खचून न जाता स्वतः लष्करात दाखल झालेल्या स्वाती महाडिक यांच्या जीवन संघर्षाची कहाणी पण आपण ऐकली आहे. सातारा महाडिक साताऱ्याच्या. तर अशा या सीमेवर असलेल्या सैनिकांना त्याच्या पत्नीने कवितेतून लिहिलेलं पत्र आहे. कारण त्यांच्या संवादाचा माध्यम म्हणजे मुख्य पत्रव्यवहार. आता व्हॉट्सअप फोन असला तरी त्याला कुठेतरी मर्यादा येते, त्याच्यामुळे आजही त्यांच्यामध्ये पत्रव्यवहार होत असतो. तर ते पत्र मी तुमच्यासमोर घेऊन येते. कुंकू लढते सीमेवर. प्रिय सख्या, एक एक पंक्ती लावताना आठवण तुझी येत आहे, एक एक पंक्ती लावताना आठवण तुझी येत आहे, वाटेकडे सतत तुझ्या नजर माझी जात आहे. अहोरात्र सीमेवरती रक्षण आमचं करत आहेस, स्वतःचा जीव धोक्यात घालून आमची लाज जपत आहेस. दसरा दिवाळी सारं काही तिथेच साजरं करत आहेस, दसरा दिवाळी सारं काही तिथेच साजरं करत आहेस. आमच्यापासून दूर असूनही मनानं खूप जवळ आहेस. आई बहीण मुलगी तुझी, आई बहीण मुलगी तुझी बेटीस तुझ्या आतुर आहे, तुझी अर्धांगिनी मी त्यांना जीवापाड जपत आहे. हटू देऊ नको सख्या, हटू देऊ नको सख्या सीमेवरून तुझं लक्ष, करू देऊ नकोस कधीच शत्रूला तुझं पक्ष. कुठल्याही परिस्थितीत नको सोडूस तू धीर, नको होऊस आमच्या आठवणीने गंभीर. भारत मातेचा पुत्र तू कधीच मानू नकोस हार, भारत मातेचा पुत्र तू कधीच मानू नकोस हार. शस्त्रा इतकी शब्दात नाही असू दे तुझ्या दार. विश्वास आहे माझा, विश्वास आहे माझा तुझ्या कर्तृत्वावर, तुझ्या देशप्रेमावर. अभिमान आहे मला माझा कुंकू लढते सीमेवर. माहित नाही सख्या मला, माहित नाही सख्या मला कधी कुठे कशी होईल आपली भेट. माहित नाही सख्या मला कधी कुठे कशी होईल आपली भेट. वीरचक्र घेताना की तिरंग्यात लपेटून भेटशील तू थेट. वीरचक्र घेताना की तिरंग्यात लपेटून भेटशील तू थेट. घडलंच काही अघटित तर मन घट्ट करून निरोप देईन मी तुला. घडलंच काही अघटित तर मन घट्ट करून निरोप देईन मी तुला. भारत मातेच्या चरणी कुंकू वाहिले अभिमानानं सांगेन मी जगाला. तुझ्या नंतरही जिवंत ठेवीन तुझ्या शौर्याच्या इतिहासाला. तुझ्या नंतरही जिवंत ठेवीन तुझ्या शौर्याच्या इतिहासाला. तुझ्या पावलावर पाऊल ठेवून समर्पित होईल मी देशसेवेला, समर्पित होईल मी देशसेवेला. असे शब्द अंतर्मुख करायला, चिंतन करायला आपल्याला भाग पाडतात. अशाच वेगवेगळ्या मूळच्या कविता
आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आनंद असेल, राग असेल, विद्रोह असेल, दुःख असेल, चिंता असेल, निसर्ग असेल, प्रेम असेल, वास्तव असेल, वेगवेगळ्या कविता मी तुम्हाला देण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. फक्त त्यामागच्या भावना, त्यांचे शब्द आणि त्यांचे अर्थ हे आपण नीट लक्ष देऊन ऐकले तर त्या कविता आपल्याकडे पोहोचायला मदत. डावीकडचा भाग आमच्या भरगच्च भरलेला आहे, उजवीकडे भाग अजून तसा खाली आहे. कदाचित डावीकडे दरवाजा असेल पण आमच्या कविता तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही, मला खात्री आहे. असे उल्लेख झाला की मी मराठी प्रमाण भाषेबरोबरच मालवणी बोलीभाषेतही कविता लिहितो. कारण माझा मूळचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यामध्ये. माझं बालपण, माझं शिक्षण हे मालवणी भाषेबरोबर गेलं, तिथल्या लाल माती बरोबर गेलं. तिथले संस्कार माझ्यावरती आहेत लाल मातीचे आणि मालवणी बोलीभाषेचे. मी जेव्हा डोंबिवलीला साहित्य संमेलन होतं तेव्हा बोलीभाषांच्या कवितांचा कट्टा वेगळा ठेवण्यात आला होता आणि तेव्हा बोलीभाषेबद्दल अभ्यास करताना इथे समन्वय म्हणून मला असं जाणवलं की मराठी भाषेला जवळपास 96 ते 100 बोलीभाषा होत्या. पण वापर कमी झाल्यामुळे बऱ्याचशा बोलीभाषा मूर्त अवस्थेकडे जात झाल्या आणि आज फक्त जवळपास 40 ते 42 बोलीभाषा जिवंत आहेत, शिल्लक आहेत, कारण त्यांचा वापर अजूनही केला जातो. मग साहित्यिक किंवा कवी म्हणून माझी काय जबाबदारी आहे तर माझ्या बोलीभाषेमध्ये मी साहित्य लिहिलं पाहिजे, कविता लिहिली पाहिजे, लेख लिहिले पाहिजे, तेव्हाच माझी बोलीभाषा जिवंत राहायला मदत होते. म्हणून मराठी प्रमाण भाषेबरोबरच मी मालवणी बोलीभाषेमध्ये कविता लिहितो. मालवणी बोलीभाषा ही समजायला अतिशय सोपी आहे, कानाला ऐकायला गोड आणि रसाळ आहे, बोलायला थोडीशी अवघड असेल, तुम्ही सरावाने ती बोलू शकता. माझ्या मालवणी बोलीभाषेमध्ये माझ्या कोकणच्या लाल मातीचं वर्णन करणारी मी कविता लिहिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात कदाचित काळी माती असेल, तुम्ही तुमच्या काळ्या मातीचं वर्णन म्हणून ऐकू शकता, पण कोकणच्या लाल मातीचं सौंदर्य या कवितेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि ही कविता मालवणी बोलीभाषेत आहे. कवितेचं शीर्षक आहे लाल मातीचं कोकण. आंबे, फणस, नारळ, कोकमा, सुपारी, काजूगर. आंबे, फणस, नारळ, कोकमा, सुपारी, काजूगर. कोकणातल्या लाल मातीत सुंदर माझा घर. आंबे, फणस, नारळ, कोकमा, सुपारी, काजूगर. कोकणातल्या लाल मातीत सुंदर माझा घर. कसं आहे माझं कोकण? वळणा वळणाचो रस्तो डोंगरावर जाता. पाऊस पडल्या लाल मातीत छान वास येता. सावल्यांचो खेळ साराव नाचत धुता घेता. माळ रानात शीळ मारून मन माझा गाता. डोंगरा आडून सूर्य येता हळूहळू वर. डोंगरा आडून सूर्य येता हळूहळू वर. कोकणातल्या लाल मातीत सुंदर माझा घर. आंबे, फणस, नारळ, कोकमा, सुपारी, काजूगर. कोकणातल्या लाल मातीत सुंदर माझा घर. कोंबड्यांच्या बागेत सुरू होता. पेच खाऊन शेतकरी शेतावर जाता. भात भुईमूग मुळो आणि भाजीपालो घेता. नदीतला पाणी शेतात झुळू झुळू येता. जेवणात असता पापलेट बांगडो भात पोटभर. जेवणात असता पापलेट बांगडो भात पोटभर. कोकणातल्या लाल मातीत सुंदर माझा घर. आंबे, फणस, नारळ, कोकमा, सुपारी, काजूगर. कोकणातल्या लाल मातीत सुंदर माझा घर. पैसो असलो कमी तरी सुखी समाधानी. मोडात पण वागना नाय असा थोडो मानी. इल्या पाहुण्यात हसान स्वागत करता चाय पाणी. हसान खेळात संसार करता सुखात राजा राणी. माझ्या कोकणात येऊन बघा सृष्टी डोळे भर. माझ्या कोकणात येऊन बघा सृष्टी डोळे भर. कोकणातल्या लाल मातीत सुंदर माझा घर. आंबे, फणस, नारळ, कोकमा, सुपारी, काजूगर. कोकणातल्या लाल मातीत सुंदर माझा घर. कोकणातल्या लाल मातीत सुंदर माझा घर. कोकणातल्या लाल मातीत सुंदर माझा घर. जसे विजयने सांगितलं की अनेक भाषा आहेत परंतु त्या वापरल्या गेल्या नाही म्हणून का बोलल्या जात नाही, पण मराठी
मराठी भाषेचं आपल्याला कसं करायचं नाहीये. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी रोजी विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांच्या नावाने आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. तर त्या मराठीसाठी एक कविता, माझी मराठी पंढरी. तिच्या नंदीचा ग साज रूप तिचे ऐटवाज, तिच्या नंदीचा ग साज रूप तिचे ऐटवाज. दिशा दिशात घुमुवे माय मराठी आवाज. भर जरी रूप तिचे काना मात्रांनी नटले, भर जरी रूप तिचे काना मात्रांनी नटले. बोल तिचे किती गोड मना मनाला जोडले. रूपे मोहक किती कविते गझलनी लेख, रूपे मोहक किती कविते गझलनी लेख. कवितांनी गाजवली तिची संमेलने कैक. तिचा करारी तो बाणा पुत्र शिवाजी देखणा, तिचा करारी तो बाणा पुत्र शिवाजी देखणा. तिच्या लेकी सावित्रीच्या कधी मोडला ना कळा. तिचं माहेर सासर वाटे मन खरोखर, तिचं माहेर सासर वाटे मन खरोखर. प्रेम तिचे निरंतर राहुतना मनावर. साता समुद्रा पल्याड कीर्ती गाजवली खरी, साता समुद्रा पल्याड कीर्ती गाजवावी खरी. माझी विठ्ठल मराठी, माझी मराठी पंढरी. ज्यांच्या नावाने कोरला आज दिवस ही थोर, ज्यांच्या नावाने कोरला आज दिवस ही थोर. मानू तयांचे आभार विवा शिरवाडकर, मानू तयांचे आभार विवा शिरवाडकर. गायला जमतंय की? मराठी भाषा म्हणजे की मराठीतील अनेक साहित्य प्रकारही आले. नाटक, मराठी नाटक. मराठी माणूस हा नाटक वेडा आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आजही पुण्या, मुंबई, साताऱ्यातही मला वाटतं असेलच की नवीन नाटक किंवा जी जुनी नाटकं ही पुन्हा नव्याने येत आहेत ती बघायलाही आवर्जून वेळ काढून अगदी सहकुटुंब लोक जात असतात. नाटक हे अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम आहे तर आपल्याला माहितीच आहे. आणि मराठीतील नाटकांपेक्षा हिंदीत आणि बंगालीत जास्त नाटकं येतात. पण फरक मात्र एवढा आहे की एखादे नाटक, मराठी नाटक दशकानुदशक रंगमंचावर राहते आणि हिंदी नाटकाचे 1-2 प्रयोग झाले की ते रंगमंचावर येणे बंद होण्याला अनेक कारणही असतील. म्हणजे हिंदी नाटक कुठे कमी याचं असं मी म्हणत नाही, पण जेवढं मराठी नाटक प्रेक्षक आहे तेवढा हिंदीला बहुतेक नसावा. तर अशा जुन्या नव्या मराठी नाटकांची नावं गुंफून केलेली माझी पुढची कविता आहे. त्याच्या प्रत्येक ओळीत एका नाटकाचं नाव आहे. तुम्ही ऐका. नाट्यरंग. नाटक बघूया हलकं फुलकं, नाटक बघूया हलकं फुलकं, टाकून आपण छापा काटा. माझे आहे हे प्रपोजल तुला, चल थोडे एन्जॉय करू. 103 नंबरची माझी गाडी, 103 नंबरची माझी गाडी. आपण किमया गाडीने काढू, युटर्न मारून टपरीवर मस्त दोघे 2 स्पेशल चहा पिऊ. समुद्रावर आपण थोडे फिरून येऊ, समुद्रावर आपण थोडे फिरून येऊ. 40शीतले चोर दिसतात का पाहू. गोष्ट गमतीची, गोष्ट गमतीची एकमेकांना सांगू. परंपरा आपल्या मैत्रीची आपण जपू. कधी शेजारी कधी घरी राहू, कधी शेजारी कधी घरी राहू. मराठी पाळणा आपला दाखवू. आजचा दिवस लय भारी म्हणत, आजचा दिवस लय भारी म्हणत. तिन्ही सांजेला परतीच्या वाटेला लागू. कळत नकळत
मनाने ताजेतवाने होऊ, कळत नकळत मनाने ताजेतवाने होऊ, आपल्या माणसांच्या चिरेबंदी वाड्यात जाऊ. आपलं एकत्र कुटुंब रंगलंय काव्यात पाहू, आपलं एकत्र मोठं कुटुंब रंगलंय काव्यात पाहू, त्यांच्या आनंदात सही रे सही म्हणत आपणही सामील होऊ. डोंट वरी बी हॅपी, डोंट वरी बी हॅपी हे वाक्य कायम नजरेसमोर ठेवून रोजच्या 3 पायाच्या शर्यतीला आपण उत्साहाने सामोरे जाऊ. रोजच्या 3 पायाच्या शर्यतीला आपण उत्साहाने सामोरे जाऊ. काही गोष्टी, काही घटना व काही व्यक्ती वारंवार आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. अशीच एखादी घटना किंवा एखादी व्यक्ती मी कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला, जी वारंवार माझ्या आयुष्यात येतो. कवितेचं शीर्षक आहे पुन्हा तीच. कवितेचं शीर्षक आहे पुन्हा तीच. भेटते ती मला अजूनही ठराविक वेळी न चुकता दरवर्षी. भेटते ती मला अजूनही ठराविक वेळी न चुकता दरवर्षी, कदाचित आमचं नातं अधिक दृढ करण्यासाठी. आज जवळजवळ 1 वर्षांनी पाहिलं तिला, अगदी जशी होती तशीच. माहित होतं मला की आता वेळ झाली तिच्या येण्याची, माहित होतं मला की आता वेळ झाली तिच्या येण्याची, कदाचित तिलाही उत्कंठा असेल मला भेटण्याची. दिसतात बाहेर रंगीबेरंगी मनात भरणाऱ्या एकापेक्षा एक सुंदर, दिसतात बाहेर रंगीबेरंगी मनात भरणाऱ्या एकापेक्षा एक सुंदर. वाटतं केव्हा केव्हा निवडावी यातलीच एखादी विलक्षण. पण आतलं मन सांगतं प्रतारणा होईल तिच्याशी, पण आतलं मन सांगतं प्रतारणा होईल तिच्याशी, आणि गप्प बसतो एकनिष्ठ राहून नात्याशी. शेवटी मनाशी ठरवून निश्चित केलं, शेवटी मनाशी ठरवून निश्चित केलं, आता दुसरी नाही पाहायची, यंदा जुनी छत्री वापरायची, यंदा जुनी छत्री वापरायची. विजयच्या कवितेचं हे वैशिष्ट्य असतं की शेवटच्या ह्याच्यात असा ट्विस्ट होतो, आपण तिचा विचार करत असतो. खरं तर आमच्या तिघांचं म्हणजे आपण 3 असं म्हणतो 3 तिघड काम बिघड वगैरे, पण खरं तर हे आम्ही खोटं ठरवलंय. दुसरं म्हणजे तिघांचं एक वैशिष्ट्य असं आहे की मानसीने कुठलीही कविता घेतली, अगदी मग सामाजिक असो कुठली, तरी त्याच्यात प्रेम डोकावतो, आणि मी कुठलीही कविता घेतली तरी त्याच्यात सामाजिक आशय डोकावतो, आणि विजय आम्हाला दोघींना बॅलन्स करत असतो. म्हणजे विजयची अगदी, आणि कुठलाही विषय आम्ही तिघही कुठल्याही विषयांवरती लिहू शकतो. म्हणजे विजयची पण एक मासिक पाळीवरची कविता आहे, आणि मला वाटतं ती काही शाळांमध्ये पण विद्यार्थिनींसाठी ऐकवली जाते, किंवा त्यांना जे लेक्चर असतं त्यामध्ये ती घेतली जाते. तर त्याच्यामुळे काही सामाजिक असे नवरसांनी युक्त अशा कविता आम्ही घेऊन तुमच्या समोर येतच राहू. माझं माहेर आहे डोंबिवली, मी राहते रोह्याला, सारखी जाते पवईला आणि आता आले साताऱ्याला, असं आहे. तर माझा शेर आहे की गाव आहे चांगले रोहा तरी, गाव आहे चांगले रोहा तरी, शहर डोंबिवली मनातून जात नाही. आपलं माहेर असं असतं ना, आपण इथे जपलेलं असतं, आपल्या सोबतच घेऊन येतो आपण, आई वडील भाऊ बहीण त्यांच्या सगळ्या आठवणी. त्यामुळे माहेर काय आपल्यापासून तुटत नाही, पण तरीही आई आपल्याला सतत आठवत असते. रात्री सगळे आवरल्यावर दमलेली आई आठवते. आपण त्या गोष्टीतून गेल्यानंतर अरे आपली आई तेव्हा दमलेली असायची, आपण दमल्यानंतर आठवतं की आई का दमलेली असायची. किंवा माझा एक शेर आहे की खूप येते ना तुझी आई कधी आठव मला, खूप येते ना तुझी आई कधी आठव मला, 2 हातांनी मिठी मग मीच मजला. आई नाहीये माझी, लग्नाच्या आधीच गेली आहे. तर आईवर जितकं लिहू आपण तितकं कमीच आहे, पण ही एक कविता माझ्या आईसाठी. एक झोका आठवांचा माझ्या माहेराला येतो, एक झोका आठवांचा
तसा आईचा दिसतो क्या बात है. तिचे हात मोगऱ्याचे कष्ट कष्ट पाकळ्याचे डोळे ओघळ ओघळ आत काजळ प्रेमाचे ओसंडतो कुपीतून घमघमता सुवास तिच्या वाणीतून होतो मनांचा प्रवास रोज रेखीव आंगण सडा शिंपडे सुखाचा उंबऱ्यात विसावतो आशीर्वाद प्रत्येकाचा लक्ष दिव्यांचा प्रकाश निरपेक्ष निरामयी तिचे हसणे तसेच उजळत्या जाई जुई क्या बात. तिच्या हाती विसावली अन्नपूर्णा सरस्वती तिचे शब्द शब्द किती समाधान प्रसवती रोज माझ्या माहेराला असा एक झोका जावा रोज माझ्या माहेराला असा एक झोका जावा घट्ट मिठीत आईशा मिळो अथांग इसावा घट्ट मिठीत आईशा मिळो अथांग इसावा. क्या बात है. आयुष्य सुखाचे वाटे मज आता प्रेमळ तो पिता होता माझा हेच मज लागे डोळा त्याच्या पाणी माझ्यासाठी गाणी म्हणत असे. आपला जन्मदाता नव्हे तर वडील झालेली प्रत्येक व्यक्ती एक मुखवटा म्हणजे मला असं वाटतं पुरुष असे एक मुखवटा धारण करून त्याला आयुष्य जगावं लागतं. त्यांनी रडायचं नाही, त्यांनी भक्कम राहायचं, त्यांनी म्हणजे आपण बायका रडतो, आपल्या भांड्यांवरती निघतो, त्यांनाही आपल्यासारखा त्रास होत असतो पण नाही रडू शकत, नाही मोकळे होऊ शकत. हा अलिखित एक नियम समाजाने केलेला आहे आणि तो जर का चुकून रडला तर काय बाईसारखा रडतोय सगळे अशी त्याची म्हणजे चेष्टा केली जाते आणि खरं तर चुकीचं आहे. तर ह्याच ह्याच्यावरची मुखवटा ही माझी कविता. प्रत्येक वयोवृद्धात दिसतो मला एक बाबा, प्रत्येक वयोवृद्धात दिसतो मला एक बाबा, भूतकाळाच्या ओझ्याने अर्धा वाकलेला, स्वतःचा वर्तमान घरादाराला दान केलेला, भविष्याच्या चिंतेत प्रत्येक क्षण मोजणारा दिसतो मला एक बाबा प्रत्येक वयोवृद्धात. कधी शेवटपर्यंत जोडीदाराची साथ लावलेला, कधी शेवटपर्यंत जोडीदाराची साथ लावलेला, तर कधी अर्ध्या वाटेवर एकाकी उरलेला, स्वतःच्या घरात परक्यासारखा राहणारा, तर कधी परक्याचा आधार होणारा वडील बाप दिसतो मला एक बाबा प्रत्येक वयोवृद्धात. घरादाराला वृक्षासमान सावली देणारा, घरादाराला वृक्षासमान सावली देणारा, कधी स्वतःला घरातली अडगळ समजणारा, नातवंडांचा जीवापाड सांभाळ करणारा, तर कधी त्यांच्याच रोषाचा बळी ठरणारा दिसतो मला एक बाबा प्रत्येक वयोवृद्धात. वृद्धाश्रमाच्या पायरीवर नशिबाला दोष देणारा, वृद्धाश्रमाच्या पायरीवर नशिबाला दोष देणारा, देवधर्मासाठी उरलेले जीवन वाहून घेतलेला, आयुष्यभर मुखवटा घालून वावरणारा, आयुष्यभर मुखवटा घालून वावरणारा दिसतो मला एक बाबा प्रत्येक वयोवृद्धात, दिसतो मला एक बाबा. ही कविता तुम्हा सगळ्या बाबांसाठी. कावळा वेगवेगळ्या अर्थाने आपण याकडे पाहत असतो.
जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हा कावळा आपल्या सोबत असतो. आईला कावळा शिवायचा वरचेवर, आईला कावळा शिवायचा वरचेवर, पण मला नाही म्हणून मी यायचे अंगणात कावळा शिवावा म्हणून. आईला कावळा शिवायचा वरचेवर, पण मला नाही म्हणून मी यायचे अंगणात कावळा शिवावा म्हणून. वक्तशीर कावळा ठराविक दिवसांनी आईला शोधत यायचा न चुकता नेमाने. वक्तशीर कावळा ठराविक दिवसांनी आईला शोधत यायचा न चुकता नेमाने. माझ्या नकळत शिवला कावळा मलाही अचानक, माझ्या नकळत शिवला कावळा मलाही अचानक, आणि बंधन आली माझ्या खेळण्या बागडण्यावर, चार चौघात उठण्या बसण्यावर, हसण्या खिदळण्यावर. माझ्या नकळत शिवला कावळा मलाही अचानक, आणि बंधन आली माझ्या खेळण्या बागडण्यावर, चार चौघात उठण्या बसण्यावर, हसण्या खिदळण्यावर. म्हणून तेव्हा हवा हवासा वाटणारा कावळा, म्हणून तेव्हा हवा हवासा वाटणारा कावळा आता चुकवून पाहते मी. गोळ्या घेऊन त्याची नजर चुकवत किंवा सांगत नाही कुणालाच कावळा शिवला तरीही मला वेगळं पाडलं जाईल या भीतीने. म्हणून तेव्हा हवा हवासा वाटणारा कावळा आता चुकवून पाहते मी सणांचे दिवस मोजत. गोळ्या घेऊन त्याची नजर चुकवत किंवा सांगत नाही कुणालाच कावळा शिवला तरीही मला वेगळं पाडलं जाईल या भीतीने. खरंच खरंच कावळ्याने शिवावं की त्याला चुकवावं आजही मी या संभ्रमात. खरंच कावळ्याने शिवावं की त्याला चुकवावं आजही मी या संभ्रमात. तरीही तेव्हा आईला शिवणारा कावळा आज मलाही शिवतो अगदी निगुतीने, अगदी निगुतीने. वहू म्हणतात की मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साध्य करता येतं, स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्याचं मन. प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम कधी अस्तित्वातच नसतो. वैभव जोशी त्यांच्या एका शेरात म्हणतात की तुझ्या शाळेत आयुष्यात चला इतके तरी शिकलो, तुझ्या शाळेत आयुष्यात चला इतके तरी शिकलो, इथे कोणी कोणा काही कधी शिकवायचे नाही. परंतु ह्या माझ्या कवितेतून तुम्हाला काहीतरी छोटंसं सांगणं आहे. शिकवणं नाहीये, सांगणं आहे की कधी कधी मोठ्यांनाही लहान व्हावं लागतं, कधी कधी मोठ्यांनाही लहान व्हावं लागतं, कधी कधी मान तुकून झुकावंही लागतं. नेहमीच कसं चांगलं घडेल, नेहमीच कसं चांगलं घडेल, नेहमीच कसं नातं जडेल, वाईट गोष्टींसाठी सुद्धा तयार राहावं लागतं. कधी कधी मोठ्यांनाही लहान व्हावं लागतं. म्हणावं की कधीतरी चुकलो मी, चुकले मी, म्हणावं की कधीतरी चुकलो मी, चुकले मी, कमीपणा घेऊन सुद्धा सुंदर नातं टिकतं की. आपलंच घोडं दामटवत पुढे जायचं नसतं, मागे राहून कधी कधी सोबत व्हायचं असतं. कमीपणा घेऊन कधी मन जपावं लागतं, कधी कधी मोठ्यांनाही लहान व्हावं लागतं. घ्यावी कधी आनंदात मोठ्याने गिरकी, घ्यावी कधी आनंदात मोठ्याने गिरकी, हसता हसता घ्यावी कधी कोणाचीही फिरकी. कडू तोंड करून नेहमी कशासाठी बसावं, कडू तोंड करून नेहमी कशासाठी बसावं, दुःख थोडं विसरून आपण मन मोकळं असावं. असायलाही सोबत कोणीतरी आपलं असावं लागतं, कधी कधी मोठ्यांनाही लहान व्हावं लागतं. राहावं की कधीतरी कोणाच्या तरी मनात, राहावं की कधीतरी कोणाच्या तरी मनात, कोणीतरी हळूच आपलं गुपित सांगावं कानात. लाज लज्जा सोडून एक चुंबन हे घ्यायचं, घट्ट बिलगून एकमेकांना एकमेकांचं व्हायचं. सगळं करण्यासाठी कोणीतरी आपलं व्हावं लागतं, कधी कधी मोठ्यांनाही लहान व्हावं लागतं. हिशोब कसले मांडता इथे रोज रोज तुम्ही, हिशोब कसले मांडता इथे रोज रोज तुम्ही, प्लॅनिंग खूप करू नका उद्याची नाही कमी. थोडं चूक थोडं कमी पण मस्त जगायचं असतं, थोडं चूक थोडं कमी पण मस्त जगायचं असतं.
घेता घेता खूप काही दुसऱ्यालाही द्यायचं असतं. क्या बात है. हा वाटा सोडून द्या थोड्यातही फक्त, हा वाटा सोडून द्या थोड्यातही फक्त. कधी कधी मोठ्यांनाही लहान व्हावं लागतं, कधी कधी मोठ्यांनाही लहान व्हावं लागतं. क्या बात है. कधी कधी मोठ्यांनाही लहान व्हावं लागतं. मानसी, मला वाटतं हे अनेक नात्यांमध्ये असतं. जसं मला वाटतं हे सासू सून नात्यातही जर का थोडंसं समजून घेतलं तर बरेच प्रश्न आणि बरीच कुटुंब खूप छान आनंदात राहतील. कसं असतं म्हणजे एखाद्या रोपाला एका कुंडीतनं दुसऱ्या जागी आपण लावतो तर उजाला थोडासा वेळ द्यावा लागतो. ही तर व्यक्ती असते. एक घर आपलं माहेर सोडून सासरी येऊन लगेच तिच्याकडनं अपेक्षा किंवा माहेरी 8 वाजता उठणारी म्हणजे दुसऱ्या दिवशी एकदम 5 लाच नाही उठणार ना. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. दुसरं म्हणजे संवाद आजकाल घरातले कमी झालेत. म्हणजे मी जेव्हा माझ्या सामाजिक कार्याच्या ह्यांनी जेव्हा अनेक वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम म्हणा किंवा अशा अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम करते तेव्हा प्रकर्षाने जाणवतं की केवळ स्वतःचा इगो जपण्यासाठी किंवा जनरेशन गॅप जी आहे किंवा न समजून घेणं पुढच्या पिढीला, 4 पावलं पुढच्या पिढीबरोबर आपण चालायला पाहिजे ना. त्याच्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढते. अतिशय सुशिक्षित लोक दुर्दैवाने सांगावं लागते की स्त्रियांची संख्या सगळ्यात जास्त वृद्धाश्रमात आहे. तिथे ना जातीपातीचं कुठलं हे आहे. खूप चांगल्या मोठ्या पदावर असलेल्या अनेक स्त्रिया आज वृद्धाश्रमात, तर काही स्वखुशीने येतात तर काही घरच्याची पटत नाही म्हणून येतात किंवा काही मुलबाळ नसतं म्हणून येतात. त्यांचं आपण समजू शकतो. पण हे का घडतंय? वृद्धाश्रम नकोच आहेत आपल्याला असं समाजात आपल्याला व्हायला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. मी एका कार्यक्रमात मानसी एक छान सासू याची व्याख्या ऐकली. ती म्हणजे सासू म्हणजे सुखाची सावली. आणि ही सावली जर का त्या सुनेला मिळाली तर किती छान चित्र निर्माण होईल. तर या सुनेच्या सासूकडनं काय अपेक्षा आहेत किंवा काय वाटतं? एक लग्नाला 15-20 वर्ष झाली ती सून छान उरलेली असते, मुलं थोडीशी मोठी झालेली असतात. मग त्या सुनेला आणि सासूबाई थोडंसं अध्यात्म वगैरे याच्याकडे वळलेलं असतात. तर काय वाटतं ते मी माझ्या पुढच्या या आरतीतनं तुम्हाला सांगणार आहे. आरती सासूबाईंची. तुम्ही जात द्या. जय देवी जय सासूबाई, तुम्हाला विनविते तुमची सुनबाई. जय देवी आहार पथ्याचे भान ठेवा हो, व्यायाम झेपेल तेवढा तुम्ही करा हो. लेकाच्या संसारी आनंद माना, सुनेचे थोडेसे कौतुक करा. जय देवी जय सासूबाई, तुम्हाला विनविते तुमची सुनबाई. जय देवी दिवस सारा तुमचा तत्वाध्यात्मात राहू दे संवाद थोडा घरात. तुमच्या वेळा आता तुम्ही सांभाळा, मुलांच्या वेळाही तुम्हीच पाळा. जय देवी जय सासूबाई, तुम्हाला विनविते तुमची सुनबाई. जय देवी लेकाचा बबड्या नका करू हो, लेकाचा बबड्या नका करू हो, सारखं त्याचं बोट नका धरू हो. थोडस त्याला मोठं होऊ दे, जबाबदारी थोडी घेऊ दे. जय देवी जय सासूबाई, तुम्हाला विनविते तुमची सुनबाई. जय देवी सून ही तुमची आहे लाडाची, सून ही तुमची आहे लाडाची. जीव प्राण तिच्या आई वडिलांची, संसारी तुमच्या राबते, घराला तुमच्या घरपण देते. जय देवी जय सासूबाई, तुम्हाला विनविते तुमची सुनबाई. जय देवी शेवटचं करणं हे काय का? नाते मुलाशी तुमचे रक्ताचे, नाते मुलाशी तुमचे रक्ताचे, जपा मन थोडे तुम्ही सुनेचे. आजारपणात तीच मदतीस येई, आजारपणात तीच मदतीस येई. तीच होईल बघा
तुमची हो आई, जय देवी जय सासूबाई, तुम्हाला विनविते तुमची सुनबाई, जय देवी जय सासूबाई. क्या बात समाजात दिसणारा विरोधाभास, वाईट चालरीती, अंधश्रद्धा असू दे, अन्याय असू दे, आणि अशा विरुद्ध मी जेव्हा बोलू पाहतो, मी परखडपणे जेव्हा बोलू पाहतो, तेव्हा माझं तोंड दिसतं. अशा आशयाची मालवणी बोलीभाषेतील कविता आहे, माझा तोंड दिसतं. तुझ्या बोलण्या वागण्यात कसलोच ताळमेळ नसता, तुझ्या बोलण्या वागण्यात कसलोच ताळमेळ नसता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. मराठीचो पुळको घेऊन गावभर फिरतस, मराठीचो पुळको घेऊन गावभर फिरतस, स्वतःच्या पोरांना तर इंग्लिश शाळेत आणतस, तिरंग्याच्या शाळेत जी एबीसीडी शिकता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. क्या बात. व्यसनमुक्तीचो झेंडो घेऊन दारूबंदीचा कीर्तन करतस, व्यसनमुक्तीचो झेंडो घेऊन दारूबंदीचा कीर्तन करतस, संध्याकाळी नवटाक मारून हलत डुलत चलतस. व्यसनमुक्तीचा कीर्तन दारू गिरगाळता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. क्या बात. अंधश्रद्धेच्या नावात गावात नावा ठेवतस, अंधश्रद्धेच्या नावात गावात नावा ठेवतस, तुका झील होयो मनात देवाक नवस बोलतस, तुझ्या दिव्याखालचो अंधार तुका काय दिसता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. रस्ते पाणी गटार ह्योच तुझो जाहीरनामो, रस्ते पाणी गटार ह्योच तुझो जाहीरनामो, वर्षा झाली तरी असा तसोच रवलो, तुझ्या ओटात एक आणि पोटात दुसरा शिस्ता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. खोटा नाटा सांगान लोकांका भुलवतस, खोटा नाटा सांगान लोकांका भुलवतस, निवडणूक झाल्यावर तोंडात पानं पुसतस, तुझ्या गोड भाषणात सगळं गाव मस्ता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. तुझ्या बोलण्या वागण्यात कसलोच ताळमेळ नसता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. मालवणी भाषा असली तरी मला वाटतं बहुतेक सगळ्यांना कळली असते, इतकी काही कळली थोडीफार कळली. बाई म्हणजे हिरवं बाण, बाई म्हणजे कसलं भान, बाई म्हणजे काचेच्या कुपीमधलं अत्तर, बाई म्हणजे कवितेच्या दोन शब्दांमधलं अंतर. तुळस असते सारवलेल्या अंगणामधली बाई, बाई असते कोऱ्या कोऱ्या कागदावर निळी निळी शाई. बघू काय म्हणतात की स्त्री हा विषय मुळातच सुंदर, आणि स्वयंपाक करणारी स्त्री तर कमाल दिसते. आता ही स्वयंपाक करणारी स्त्री आहे, तिच्या आयुष्यातला अविभाज्य भाग काय आहे, ती जास्त करून स्वयंपाक घरातच असते. तिचा आपण प्लॅटफॉर्म म्हणूया तर कोणता आहे हा प्लॅटफॉर्म? तिचा ओटा, ज्याच्यावरती पूर्ण तिचं आयुष्य मला वाटतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोकरी करणारी असू दे, घरातली असू दे, बिझनेस करणारी असू दे, तर ह्या ओट्यावर एक कविता. मला आवडतो सगळे काही आवरून झाल्यानंतरचा स्वच्छ पुसलेला ग्रॅनाइटचा काळा कुळकुळीत ओटा. मला आवडतो सगळे काही आवरून झाल्यानंतरचा स्वच्छ पुसलेला ग्रॅनाइटचा काळा कुळकुळीत ओटा. तो लख्ख चकाकत असतो, तो लख्ख चकाकत असतो, मग मीही बघते त्यात स्वतःचे प्रतिबिंब. केस उसकटलेली दमलेली मी तरीही आनंदात नाही. मी प्रेमाने बनवलेले वाटलेले जेवण जेवून, घरच्यांचे झाले तृप्त चेहरे बघून समाधान पावलेली मी दिसते त्यात. सकाळचा प्रसन्न चेहऱ्याने स्वागत करणारा ओटा, सकाळचा प्रसन्न चेहऱ्याने स्वागत करणारा ओटा उत्सुक असतो माझ्या विविध पाककला अंगावर विरघून घ्यायला. तो रोज होत जातो अनुभवी प्रगल्भ माझ्यातील स्त्रीला जाणून घेऊन. सांडलेले पीठ, उडालेली फोडणी, चुकलेले अंदाज, फसलेली पाकक्रिया, कधीतरी सुट्टी, कधीतरी जास्त काम, सगळे अनुभव गाठीशी असतात त्याच्या. कधीतरी 4-5 दिवसासाठी बाहेर गेल्यानंतर
पोका पोका उदास माझी आठवण काढणारा ओटा मी परतून आले की उत्सुक असतो मला भेटायला. मीही त्याला नाऊ घालते, स्वच्छ करते. तो परत लागतो चकाकू, तो परत लागतो चकाकू. मला तोच शिकवण देतो, मला तोच शिकवण देतो की किती सांडलं लवणलं तरीही एक हात फिरवून स्वच्छ व्हायचं आणि पुन्हा लगायचं असतं आपलं देखणं प्रतिबिंब बघायला. पुन्हा लगायचं असतं आपलं देखणं प्रतिबिंब बघायला. मानसीने आता छान ओटा स्वच्छ केलेला आहे. आता इतक्या छान ओट्यात आपल्याला माहिती आहे रात्री आपण ओटा छान आवरून ठेवला की सकाळी खूप उत्साहाने काम करायला मजा येते. तर ह्या ओट्यावरती एखादा छान पदार्थ झाला पाहिजे नाही का. तर आता मी या ओट्यावरती गुळपोळी करणार आहे. एक मिनिट. तिचं मला खूप कौतुक करायचंय खरं तर. आता खरं तर भरून येते ही असते म्हणून मी असते म्हणजे मी आजारी आहे पण ही माझी अक्षरशः आईसारखी काळजी घेते. चकुशीत जाऊन रडावं असं वाटतं. खूप खूप काही आहे याच्याबद्दल पण ही उत्तम हाताला चव असलेली उत्तम स्वभावाची माझी मैत्रीण आहे. गुळपोळ्या 500-400 एका दिवसात करते, पुरणपोळ्या करते आणि खूप छान रीतीने तिचा बिझनेस 45 आहे. मी करत होते पण एकटी पडते त्याच्यामुळे बंद केलं. मी म्हटलं तर मी मुंबईला राहायला येईल आपण दोघी जोरदार चालू करू. पण हिचं खूप कौतुक आहे मला. तर कविता माझी किमया गुळपोळीची. मनसे तो तू असं सगळं म्हणलं पुढे कविता म्हणणं जड जातंय मला. खरं तर या कवितेचा जन्म पण असा झाला की सीझनला गुळपोळ्यांच्या ऑर्डर्स असतात. तुम्हाला बायकांना माहितीच आहे की गुळपोळी म्हणजे अगदी नजराटी दुर्घटना घटीसारखं असतं. तो गुळ लगेच चिकटतो आणि गुळपोळी करत होते. दारावरची बेल वाजली. एकदा वाजली ठीक आहे, मी परत कामाला गेले. 2दा-3दा बेल वाजली. काही ना काही कोणाकडे येत होतं. मी म्हटलं आता यम जरी आला ना तरी त्याला मी दारात थांब म्हणेन असं पटकन मी म्हणलं आणि त्यातनं ती एक मी चारोळी अशी लिहिली होती. त्याच्यातनं पुढे ही कविता झाली. एकदा यमाला मिळाला माझ्या घराचा पत्ता. एकदा यमाला मिळाला माझ्या घराचा पत्ता. चारोळी ऐकवली मी त्याला तो दारी येता. माझ्या शब्दांनी यम झाला मंत्रमुग्ध. दारातच थांबून राहिला शांतपणे स्तब्ध. यमाला मी दिली गुळपोळी खायला. यमाला मी दिली गुळपोळी खायला. त्याचा रेडाही गुळपोळी मागू लागला. माझ्या गुळपोळीवर यम झाला दुग्ध. रेडाही गुळपोळी खाऊन झाला होता तृप्त. यमाचा रेडा गुळपोळीच्या प्रेमात पडला. यमाने सांगितलेलं काम विसरूनच गेला. त्या क्षणी मात्र यम भानावर आला. माझ्या पुढे गयावया करू लागला. हात जोडून यम माझी माफी मागत राहिला. हात जोडून यम माझी माफी मागत राहिला. मी तुला एक वचन देतो यम मला म्हणाला. येणार नाही मी असा अचानक तुझ्यासारख्या अन्नपूर्णेच्या दारी. शांतपणे बसून राहील मी माझ्या यमलोकीच्या घरी. अन्नपूर्णा सरस्वती लक्ष्मी नांदत आहे तुझ्या संसारात. माझ्यासाठी लक्ष्मण रेषा मीच सखेन तुझ्या दारात. अचानक घाला घालणार नाही मी तुझ्या जवळच्या माणसांवर. अचानक घाला घालणार नाही मी तुझ्या जवळच्या माणसांवर. तुझ्या जीवाला जीव देणाऱ्या या मानस नात्यांवर. जाता जाता यम मला म्हणाला. तो सगळ्यांनी कबूल केला. त्याच्या मागे काय होतं बघा. जाता जाता यम मला म्हणाला गुळपोळीचा घास मात्र रोज आठवणीने ठेव दारात. गुळपोळीचा घास मात्र रोज आठवणीने ठेव दारात. ती खाऊन परत जाईल रेड्यावरून माझी बरात. तूही घाबरू नकोस आता माझ्या काळ्या सावलीला. तूही घाबरू नकोस आता माझ्या काळ्या सावलीला. विसरणार नाही मी तुझ्या गुळपोळीच्या घासाला. खाल्ल्या गुळपोळीला जागेन मी. खाल्ल्या गुळपोळीला जागेन मी. तुझ्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करेन मी. तुझ्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करेन. घड्याळाचा काटा पुढे सरतो. आम्हालाही वेळेचं भान आहे. माझ्या या कवितेनंतर कवितेचा अनेक राऊंड होतील. नंतर आधार प्रदर्शन होईल आयोजकांतर्फे
आणि मग एका सामायिक आमच्या कवितेने या कार्यक्रमाची आपण सांगता करणार. भूमितीतल्या दोन ओळी, भूमितीतल्या समांतर दोन ओळी एकत्र येत नाही, हे आपण शाळेपासून शिकत आलेलो आहोत. पण प्रेमातल्या दोन ओळी एकत्र येतात का? आल्यास तर त्यांचं काय नात्यात रूपांतर होतं. तुमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये जाऊन त्या कवितेचा आनंद घ्या. माझ्या आयुष्याशी या कवितेचा संबंध जोडू नका. नातं समांतर रेषांचं. तो आणि ती कॉलेजमध्ये एकत्र असतात. ते दोघांचं एकमेकांवर निश्चित प्रेम असतं. पुढे काय होतं कवितेमध्ये बघूया. कवितेचं शीर्षक आहे नातं समांतर रेषांचं. तुला विसरण्या खरेच मीही प्रयत्न केले होते. तुला विसरण्या खरेच मीही प्रयत्न केले होते. तरी शाळेमधले नाते अजूनही मनात जागे होते. तुला विसरण्या खरेच मीही प्रयत्न केले होते. तरी शाळेमधले नाते अजूनही मनात जागे होते. नजरेतूनच इशारे सारे प्रत्यक्ष भेटलो नाही. नजरेतूनच इशारे सारे प्रत्यक्ष भेटलो नाही. चिठ्ठी लिहिण्या पलीकडे कधी गाडी गेली नाही. भेटणे बोलणे राहून गेले, शाळाही संपून गेली. भेटणे बोलणे राहून गेले, शाळाही संपून गेली. तू दिलेल्या चिठ्ठी मधली आता शाही उडून गेली. कोणी येऊन घेऊन गेला तुला बोलल्यावरती. कोणी येऊन घेऊन गेला तुला बोलल्यावरती. ससा बनवून झोपी गेलो मी शेवट वाकावरती. अपुरे पडले प्रयत्न फुले झोडी माझी रीती. अपुरे पडले प्रयत्न फुले झोडी माझी रीती. सिद्धांत समांतर रेषेचा सांगून गेली. पण कॉलेज संपल्यानंतर त्यांचे संसार जरी वेगवेगळे झालेले असले तरी 20-25 वर्षाचा काळ मध्ये निघून जातो. आणि अचानक ती मुलगी तिच्या मुलाला कडेवर घेऊन नगर वाचनालय सातारा येथे त्याला भेटली. म्हणजे तो मुलगा तुमच्याच पैकी कोणीतरी असणार. तेव्हा त्याच्या मनातल्या भावना आणि त्याचं काय नात्यात रूपांतर होतं कवितेच्या शेवटच्या काव्यामध्ये ऐकूया. चवळी झाली भोपळा आता ही जादू पाहत होतो. चवळी झाली भोपळा आता ही जादू पाहत होतो. बहु वर्षांनी भेटताच तो मी मामा झालो होतो. बहु वर्षांनी भेटताच तो मी मामा झालो होतो. विजयच्या किती मैत्री आहेत नक्की, म्हणजे की एक आहे मधुरा फडके आहे. म्हणजे त्याला वाईट वाटतंय मला तरी की मिळाली नाही का त्याच्याकडे असं झालंय का? म्हणजे माझ्या मैत्रिणी नाही, या रसिकांच्या मैत्रिणी आहेत. मी फक्त कवितेतून स्वतःचं दुःख किंवा सुख आपण कवितेतून मांडतो की नाही. माझ्या कवितेतून मी त्यांच्या आठवणीला तारखा करत असतो. मान्य. काल वैभव जोशींची एक सुंदर कविता वाचली, त्याच्यात त्या प्रतिम कळली की रीते आकाश निरखावे तसा माझा तुला चाळा. रीते आकाश निरखावे तसा माझा तुला चाळा. उद्या येईल कंटाळा, उद्या संपेल नवलारी. तरीही राहिले होते हजारो अर्थ स्पर्शांना. मला समजून घेण्याची किती केलीस तू घाई. आणि इथे बहुतांश लोकांना आकाशा वाचता येते. इथे बहुतांश लोकांना आकाशा वाचता येते. दिसावी फक्त एकाला अशी मिळते कुठे शाही. दिसावी फक्त एकाला अशी मिळते कुठे शाही. आता माझ्या कवितेचा विषय नाहीये, पण तुमच्या बरोबर शेअर करायचा वाटला. माझ्या कवितेचा विषय थोडा वेगळा आहे. बहुतेक आपण सगळ्या स्त्रियांना संध्याकाळी नवऱ्याची जी वाट बघतो त्याच्यापेक्षाही आपण अजून एका माणसाची जास्त वेळ वाट बघतो. म्हणजे कधी येईल असं खिडकीत उभं राहून अरे होते आली नाही, फोन करतो. अशी कोण आहे म्हणजे तुम्हाला आपल्या आयुष्यातील महत्वाची स्त्री? हा कामवाल्या मावशी. तर तिच्यासाठी एक कविता. तिच्या कधीही चेहऱ्यावरून रात्रकालाची निधळत नाही. तिच्या कधीही चेहऱ्यावरून रात्रकालाची निधळत नाही. दुःखाबद्दल माझ्यापाशी कधीच काही बोलत नाही. उंची नाही तिला फारशी, रंगरूपही नाही तितके. उंची नाही तिला फारशी, रंगरूपही नाही
आणि कुडी छोटीशी कानामध्ये, एक डोरले गळ्यात आणि कुडी छोटीशी कानामध्ये, कुंकू असते ठसठशीत आणि 4 वांगड्या हातामध्ये. मानी आणिक गरीब आहे, मानी आणिक गरीब आहे, सुंदर नाही सोज्वळ आहे, चेहऱ्यावरून जशी उमजते आतून सुद्धा निर्मळ आहे. आल्यावरती पदर पोचणी कामासाठी सज्ज होत असे, आल्यावरती पदर पोचणी कामासाठी सज्ज होत असे, ताई ताई मागे करते बोलत नाही ती फारच. काम कधीही कुठले सांगा तत्पर असते करण्यासाठी, काम कधीही कुठले सांगा तत्पर असते करण्यासाठी, स्वभाव आहे किती गोड आणि झटक राहते दुसऱ्यासाठी. नवरा येतो पिऊन दारू रोज तमाशा घरी चालत, नवरा येतो पिऊन दारू रोज तमाशा घरी चालतो, कमवत नाही रमणी पैसा इच्छाच फाशी तोच मागतो. तिच्या अचानक डोळ्यांमध्ये कधी दाटून येते पाणी, तिच्या अचानक डोळ्यांमध्ये कधी दाटून येते पाणी, नवरा सोडून दुनियेमध्ये तिचे जवळचे नाही कोणी. पगार पडता हातामध्ये पाया पडते हळूच जेव्हा, पगार पडता हातामध्ये पाया पडते हळूच जेव्हा, हात फिरवणी पाठीवरती मिठी मारते मी तेव्हा. अशीच ठेवा माया ताई अजून काही नकोच आता, अशीच ठेवा माया ताई अजून काही नकोच आता, येते आता पुसून डोळे सुंदर असते जाता जाता, सुंदर असते जाता जाता. कळी म्हणाली पानाला अखेरपर्यंत साथ मज देशील का, कळी म्हणाली पानाला अखेरपर्यंत साथ मज देशील का, पान म्हणाल कळीला निर्माल्यात मज देशील का. कवीचं आणि कवितेचं नातं मला वाटतं असंच काहीच असतं की उद्या कवी नंतरही ती कविता त्याची एक ओळख बनून राहते. खरं तर कार्यक्रमाच्या समारोपाकडे येताना सगळ्या लहान मुलं कशी धावत कल्पना करून समोर येतात ना, तशा बऱ्याच कविता अशा असतात की मला घे मला घे मला घे असं येत असतात. पण ही घेऊ का ती घेऊ करत त्यातली एकाची निवड करणं खरं तर फार कठीण असतं आमच्यासाठी. अनेक माझ्या सामाजिक विषयांवरच्या कविता आहेत, म्हणजे आमच्या बऱ्याच अशा कविता आहेत की ज्या आम्हाला तुमच्या समोर सादर कराव्याशा वाटतात. पण विजय म्हणतो तसं वेळेचं भानही आम्हाला ठेवायला लागतं. म्हणजे भाग 1 भाग 2 असा पाहणं होते, त्यामुळे ते सुरू करावं लागेल. जसं दत्तक अनाथाश्रमातनं दत्तक चाललेल्या मुलीवरची कविता असो किंवा मृत्यूपत्र अवयवदान, अशा बऱ्याच कविता आहेत की ज्या सामाजिक विषयावरच्या तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायच्या असतात. पण एकाच ह्याच्यात ते शक्य नाहीये. पुन्हा कधीतरी आम्ही साताऱ्याला येऊ आणि बाकी तुमच्या समोर सादर करूच. आता आपल्याला सगळ्यांना आस लागली म्हणजे पांडुरंगाच्या भेटीची, आणि छान आता वारकरी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत पंढरपूरला जातच आहेत. आपण काही क्षण त्यांच्यामध्ये जाऊया. आणि जसं मी म्हटलं की नवरसांनी युक्त आमचा कार्यक्रम आहे आणि भक्ती रस आपला झाला नाहीये, तर ही एक माझी मुक्ती ही रचना. विठू माझ्या मना सावरू कशी रे, तुझ्या भेटीची आस आवरू कशी रे, संसाराची माया माझी सुटता सुटेना, पंढरीची मज काही वाट सापडेना. विठू तुझा ध्यास घेता माझे मन, नाम येता मुखी हरपते भाना. हाक मारी मज माहेर पंढरी, हाक मारी मज माहेर पंढरी, जावे वाटे तेथे माझी अंतरी. माई बाप माझे तुम्ही विठू रखुमाई, माई बाप माझे तुम्ही विठू रखुमाई, तुम्हासी भेटाया मनी तळमळ होई. तुम्हासी भेटता दाटे मनी हर्ष, तुम्हासी भेटता दाटे मनी हर्ष, श्रम ही निवाले होता चरण स्पर्श. आस हीच एक असे आता माझ्या मनी, आस हीच एक असे आता माझ्या मनी, देह लागो माझा तुझी या कारणी. चैतू करत असे तुझी मनोभावे भक्ती, चैतू करत असे तुझी मनोभावे भक्ती, मागत असे तुझ जवळी याच जन्मी मुक्ती, याच जन्मी मुक्ती. एक
एका वेगळ्या प्रकारची कविता आणि तो पाळणा घेतोय. जो जो रे बाळा जो, जो जो रे बाळा जो, औडाबाईला दिवस गेले, बाबूराव पेढे वाटत आले. आता कंदी पडे दिल्याचा याच्याशी काही संबंध नाही. मी साताऱ्याची बोलवेट घेऊन जाणार. जो जो रे बाळा जो, औडाबाईला दिवस गेले, बाबूराव पेढे वाटत आले. नवसाचे बाळ जन्माला आले, जो जो रे बाळा जो. कोणी म्हणाले शरद ठेवा, कोणी बोलले देवेंद्र हवा. राजकारण बाळाच्या नावा, जो जो रे बाळा जो. कोणी सांगतो सचिन ठेवा, कोण सुचवे विराट हवा. 2020 ची सगळी हवा, जो जो रे बाळा जो. अहेरात स्मार्ट मोबाईल आला, अहेरात स्मार्ट मोबाईल आला. व्हॉट्सअप वर आईचा दिवस गेला, रडून रडून बाळ दमला, जो जो रे बाळा जो. वकील आले, डॉक्टर आले, लेखक आले, कवी आले. बाळाचा पाळणा लिहून गेले, जो जो रे बाळा जो. आजी आजोबा सगळे आले, मामा आत्याही जेवून गेले. बाळाचे नाव राहून गेले, जो जो रे बाळा जो, जो जो रे बाळा जो. धन्यवाद. त्यानंतर आमच्या एका सामायिक कवितेने त्या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. येस, धन्यवाद. एक गझल झाली असती. ऍक्च्युली कसं आहे, पुस्तकातल्या कविता वेगळ्या आणि साधी. येस, या माईक दे, माईक त्याच. सुमारे 1.5 तास आपण काव्य रंगामध्ये रंगलो होतो, अक्षरशः मंत्रमुग्ध झालो होतो. कविता करणं हे एरागवळाचं काम नाही. खूप पट्टेचा वक्ता आहे, खूप छान लेखक आहे, सिद्धार्थ लेखक आहे. त्याला सांगितलं की 4 ओळी लिही काव्यामध्ये, तर त्याला ब्रह्मांड आठवतो. कविता करणं ही देवी देणगी आहे. सुहृद मन लागतं, संवेदनशील मन लागतं, आणि संवेदनशील मन ही ईश्वरीय देणगी आहे. असे ईश्वरीय देणगी लाभलेले विजय जोशी, एकराजी जोगळेकर, मानसी चापेकर यांनी आपल्याला एका वेगळा विश्वास दिलं होतं. आपल्या मनातले भाव अनुभव ये हृदयची ते हृदयी संक्रमित करणं हे सामर्थ्य लागतं, शब्दाचं सामर्थ्य लागतं. कमीत कमी शब्दामध्ये आपला आशय समोरच्या मनामध्ये प्रफुल्लित करणं हे सोपं काम नाही. म्हणजे आईची आणि बाबांची कविता सादर करताना त्यांचा कंठ रुद्ध झाला होता, तशी अवस्था होती. हे भावनांचं संक्रमण करणं हे कवीचंच काम आहे. आणि म्हणतात ना, जे न देखे रवी ते देखे कवी. तर असे सामर्थ्यशाली समर्थ कवी आपल्याला लाभले आणि आपलं त्यांनी मनोरंजन केलं. आपल्याला का स्वर्गीय आनंद आपल्याला दिला, त्याबद्दल छत्रपती थोरले नगर वाचनालय सातारा त्यांच्यातर्फे यांचे तिघांचे मी मनापासून आभार मानतो. आपणही या कार्यक्रमाला आवर्जून आलात, त्याबद्दल आपलेही सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. म्हणून घेते जसं, पण सात्विकांच्या कविता थोड्याशा वेगळ्या असतात, मला आवडेल हे माहिती नाही. एवढ्या भेटी कुठे होतात हल्ली, एवढ्या भेटी कुठे होतात हल्ली, कोण असते एवढे प्रेमात हल्ली. एवढ्या भेटी कुठे होतात हल्ली, कोण असते एवढे प्रेमात हल्ली. रात्रभर जागाच असतो तो म्हणा, रात्रभर जागाच असतो तो म्हणाला, येत नाही तो म्हणून स्वप्नात. रात्रभर जागाच असतो तो म्हणाला, येत नाही तो म्हणून स्वप्नात हल्ली. तिसरा शेर असा आहे की स्पर्श देतो त्रास येथून परतल्यावर, स्पर्श देतो त्रास येथून परतल्यावर, देत नाही हात तो
हातात धरली. क्या बात है. स्पर्श देतो त्रास येथून परतल्यावर देत नाही हात तो हातात हल्ली आणि बोलतो पण फार थोडे कळत आहे. बरोबर. बोलतो पण फार थोडे कळत आहे केवळ हा झालाय तो निष्णात हल्ली. क्या बात है. गोड तू गातेस काही का म्हणाला. क्या बात. गोड तू गातेस काही का म्हणाला फक्त त्याला स्पर्श ते गाण्यात धरले. भेटल्यावर जात नाही तो कितीदा. नीट ऐका. भेटल्यावर जात नाही तो कितीदा राहतो तो कैकदा माझ्यात रमला. क्या बात है. भेटल्यावर जात नाही तो कितीदा राहतो तो कैकदा माझ्यात हल्ली. आणि शेवटचा शेर असा आहे की जन्मभर मैत्री राहू तो म्हणाला. जन्मभर मैत्री राहू तो म्हणाला मी तरी त्याच्या कुठे लक्षात हल्ली. क्या बात है. क्या बात. जन्मभर मैत्री राहू तो म्हणाला मी तरी त्याच्या कुठे लक्षात हल्ली. आणि एवढ्या भेटी कुठे होतात हल्ली हल्ली. कोण असते एवढी प्रेमात हल्ली. क्या बात. खूप छान मजा आली आम्हाला. एक कार्यक्रम करायला म्हणजे सातारा वाचनालयाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. फूल म्हणाले आभाळाला निरोपाचा हात दे. फूल म्हणाले आभाळाला निरोपाचा हात दे. आभाळ म्हणाले संध्याकाळी माझा एक श्वास घे. क्या बात है. एक श्वास घेता घेता फुलांचेच आभाळ झाले. निरोप आपला घेतो तरी मन आता तुमचेच झाले. निरोप आपला घेतो तरी मन आता तुमचेच झाले. आमच्या सामायिक कवितेने या कार्यक्रमाची आम्ही सांगता करतोय. कवितेचं शीर्षक आहे चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. क्या बात. जीवन म्हणजे प्रीतीचे हे उदात्त मंदिर. जीवन म्हणजे प्रीतीचे हे उदात्त मंदिर. चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. मांगल्याची गुढ्या तोरणे उंच उभारू आकाशी. आनंदाने नाचो गाऊ नाते जपुनी हृदयाशी. उंबरठ्याशी काढू रांगोळी नयन मनोहर. चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. गाडून टाकू भेदभावते जातीचे अंधर्माचे. गाडून टाकू भेदभावते जातीचे अंधर्माचे. घेऊ झेंडे खांद्यावरती न्यायाचे अनसमतेचे. पुन्हा पेटवू उंच मशाली विजय पथावर. पुन्हा पेटवू उंच मशाली विजय पथावर. चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. वारा वाहे समृद्धीचा हिरव्या रानी शेतामधून. वारा वाहे समृद्धीचा हिरव्या रानी शेतामधून. निनाद अवखळवाट पाण्याचा कडेत वारी पाटामधून. आनंदाच्या वनात फुलतो तो गुलमोहर. आनंदाच्या वनात फुलतो तो गुलमोहर. चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. जीवन म्हणजे प्रीतीचे हे उदात्त मंदिर. जीवन म्हणजे प्रीतीचे हे उदात्त मंदिर. चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. सर मगाशी म्हणाले तसं माझं एक वृत्तपत्र कविता ते गझल तर छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयाचा आज वर्धापन दिन. 6 जुलै 1853 हा स्थापना दिवस. आज 171 वर्ष आपल्या वाचनालयाला पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आपण ओंजळ इथली शब्दफुले या एका वेगळ्याच कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. कारण कवितांच्या कार्यक्रमाचं औचित्य हे एक वेगळं आहे. कारण आज आषाढस्य प्रथम दिवस म्हणजेच आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून आपण साजरा करत असतो. तो महाकवींचं स्मरण करताना कविता सादरीकरणातून हे आपण आजचा दिवस साजरा करतो आहोत. तर या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं करतो आहोत. मी आजचे तीनही कलाकार त्याचबरोबर आमचे कार्यवाह प्रकाशराव शिंदे यांना विनंती करते की आपण दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावं.
गेल्या वर्षी आषाढाचा पहिला दिवस आपण संस्कृत विषय पुस्तक प्रदर्शनानं साजरा केलेला होता आणि यंदा हा कवितांचा जागर या ठिकाणी होतो. महाकवी कालिदास अनेक उत्तमोत्तम नाटकं ज्यांनी लिहिली असे संस्कृत विद्वान महाकवी कालिदास त्यांचं स्मरण आणि आपल्या या नगर वाचनालयाचा वर्धापन दिन असा दुहेरी योग आज या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहे आणि यासाठी आपण सर्व काव्यरसिक उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या या सर्व कलाकारांच्या हस्ते आपण इथे देवी सरस्वतीचे आशीर्वाद घेतो आहोत, दीपप्रज्वलन करतो आहोत. धन्यवाद सर्वांना. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय हे आपल्या साताऱ्यातलं एक मध्यवर्ती असं सांस्कृतिक केंद्र आहे. आताच म्हटलं तसं आज 171 वर्ष या नगर वाचनालयाला पूर्ण होत आहे. वर्षभर अनेकविध कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात, विविध दिवस साजरे केले जातात, विविध प्रकारची पुस्तक प्रदर्शनं या ठिकाणी आयोजित केली जातात, अनेक व्याख्यानं असतात, पुस्तक प्रकाशनं असतात आणि त्याचबरोबर असेच नाविन्यपूर्ण काही कार्यक्रमही या ठिकाणी नेहमीच आयोजित केले जात असतात. नगर वाचनालयाची शारदीय व्याख्यानमाला असते, त्याचबरोबर संत साहित्याचा जागर आपण एकनाथ षष्ठीच्या निमित्ताने करत असतो. अलीकडेच आपण आपल्या वाचनालयामध्ये साताऱ्यातल्या साहित्यिकांचं एक विशेष दालन सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर काही दिवसातच आपल्या नगर वाचनालयाची वेबसाईट सगळ्या वाचक सभासदांच्या भेटीला येणार आहे. त्याचं काम अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. महिन्याभरामध्ये ते आपल्या वाचकांच्या सेवेला रुजू होणार आहे. विविध उपक्रम आहेत, त्याला नेहमीच वाचक सभासदांचा त्याचबरोबर रसिकांचा प्रतिसाद नेहमीच मिळत असतो आणि या सगळ्या उपक्रमांमधून काही वर्षांपूर्वी आपल्या वाचनालयाला राज्य शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारही मिळालेला होता. असं हे उपक्रमशील वाचनालय याची पुढच्या वाटचालीत सुद्धा आपण सगळे आमच्या सोबत नक्की असणार आहात याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. आणि आज या ठिकाणी आपल्याला आजचा हा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी ओंजळीतली फुले हा कार्यक्रम घेऊन आपल्या भेटीला येत आहेत. 3 ठिकाणचे 3 कलाकार या ठिकाणी आहेत बरं का. मुंबई, ठाणे आणि रोहा अशा 3 ठिकाणाहून एकत्र येऊन आज त्यांच्या एकत्रित आविष्कार आपल्याला पाहायला मिळणार आहे. वसंत जोशी, चैत्राली जोगळेकर आणि मानसी चापेकर असे 3 कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचा परिचय करून द्यावा अशी विनंती. मी हा कार्यक्रमाचे सगळे काय म्हणतात ते योजकच म्हणूया, ज्यांच्या प्रयत्नामुळे आज कार्यक्रम या ठिकाणी हा सादर केला जाणार आहे ते श्रीनिवास वारुंजीकर यांना विनंती करते की त्यांनी या 3ही कलाकारांचा परिचय करून द्यावा. कार्यक्रम अतिशय निराळा आहे. नगर वाचनालयाचा वर्धापन दिन, त्याच दिवशी महाकवी कालिदास दिन आणि त्यानिमित्त आयोजित केलेली कवितांची मैफिल हा अत्यंत त्रिवेणी संगम अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण करतो आहोत. कालिदास दिन म्हटलं की आपल्याला आषाढस्य प्रथम दिवसे आणि पावसाळी कविता नगर वाचनालयामध्ये गेली अनेक वर्ष आषाढस्य प्रथम दिवशीला पावसाळी कवी संमेलन अनेक वर्ष आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. यावेळेला आपण थोडा वेगळा आविष्कार म्हणून या 3 मुंबईच्या पाहुण्यांना आमंत्रित केलेलं. त्यामध्ये विजय जोशी, चैत्राली जोगळेकर आणि मानसी चापेकर या हे 3 जण शब्दांकुर मुंबईत प्रस्तुत ओंजळीतील शब्दपुरे हा कार्यक्रम या ठिकाणी सादर करणार आहे. माझी या 3घांची ओळख मानसी चापेकर यांच्यामुळे झाली आणि मला सांगायला आनंद वाटतो की मानसी चापेकरांच्या गझल प्रामुख्याने त्या गझल जास्त चांगल्या पद्धतीने आणि समर्पक अशा लिहितात. गझल लिहिणं हे मीटरमध्ये लिहिणं आणि तो
वृत्त आणि वृत्ती सांभाळणं हे फार कठीण काम असतं आणि त्यामध्ये त्या वाकबगार आहेत. तर त्यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदच्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये एका कवी संमेलनात, गझल संमेलनात मी त्यांच्या गझल ऐकलेल्या होत्या. त्यानंतर त्या दैनिक प्रभातसाठी आमच्याकडं महिलांच्या अस्मिता पानासाठी लेखन करत होत्या. तर मी त्यांच्यापासून परिचयाची सुरुवात करतो आणि मग आपण पुढे जाऊ. त्या मूळच्या रोह्याच्या आहेत आणि अकाउंट्स क्षेत्रामध्ये गेली 20 वर्ष कार्यरत आहेत. त्या मानसिक फूड्स हा व्यवसायही त्यांनी 2-3 वर्ष चालवला होता. त्यानंतर छंद म्हणजे त्यांचे वाचन, भटकंती आणि उदरभरण, म्हणजे खायला करून खायला घालणे चांगलं ते मी त्याचा आस्वाद घेतलेला आहे. तर अनेक गझल कथा कविता याच्यातून त्यांना बक्षीसही मिळालेली. रोहा मित्र पुरस्कार त्यांना नाना पाटेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला होता. दादर कला मंचातर्फे घेण्यात आलेल्या कविता स्पर्धेत 300 कवींमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर तितिक्षा इंटरनॅशनल आयोजित तितिक्षा राष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांचं पुस्तक आहे हळूवार मनाची शाई या नावाचं त्यांचं पुस्तक आहे आणि अनेक साहित्यिक उपक्रमांमध्ये त्या सहभागी असतात. त्याचबरोबर फेसबुकवर त्यांच्या कविता तुम्ही जर वाचल्या, त्या व्हिडिओही पोस्ट करतात, कविता गझलही पोस्ट करतात आणि त्याला चांगलं ॲप्रिसिएशन हे मिळत असतं आणि त्यामधून एक प्रकारे कवितेचा प्रसार हा त्यांच्याकडून केला जातो. तर त्याची वेगवेगळी ओळख आहे, ते त्या स्वतः सांगणार आहेत, ते तुम्ही सांगणार औचित्याला होणार नाही. त्यानंतर आता विजय जोशी, परिचय खूप मोठा आहे, तिघांचा आहे, मी थोडक्यामध्ये सांगतोय. विजय जोशी यांचं मला सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जे जाणवतं ते म्हणजे कविता लिहिणारे भरपूर लोक असतात. माझ्यासारखे तर खूप असतात, अजिबात वृत्तांमध्ये लिहिता येत नाही असे भरपूर कवी असतात. पण वृत्तबद्ध कविता लिहावी कशी याविषयी पुस्तक लिहून ते इतरांना मार्गदर्शन करतात, कार्यशाळा देतात आणि अगदी शार्दूल विक्रीडित असेल, भुजंगप्रायात असेल, आर्या असेल, कोणतंही वृत्त असेल त्या वृत्तामध्ये कविता लिहायची कशी, म्हणजे मी म्हणतो मासाचा असं कथा येतात हे क्रमाने आहे, वृत्त विशारज असं म्हणते, शार्दूल विक्रीडित, हे आपल्याला शाळेत शिकलेलं तेवढ्यापुरतं माहिती असतं. पण ते लघुमात्रा, गुरुमात्रा, अर्धागुरु हे काय तंत्र असतं हे विजय जोशी अत्यंत समर्पकपणे सांगतात आणि त्यांच्या कवितेचं ते वैशिष्ट्य आहे असं मला म्हणावंसं वाटतं. शिवाय ते मालवणीमध्ये कविता लिहितात आणि त्यांच्या मालवणी कविताही ऐकायला आज उत्सुक आहे. वी जो या टोपण नावानं ते काव्यलेखन करतात आणि काव्य गुरु या उपाधीनं ते सन्मानित आहे. ते का या काव्यगुरु उपाधीने सन्मानित आहे ते मी तुम्हाला आताच सांगितलं. छंदबद्ध कविता, वृत्तबद्ध कविता, गझल, बालकविता, गीतलेखन आणि मालवणी बोलीभाषेतील कविता असं विविध प्रकारचं त्यांचं लेखन आहे. वृत्तबद्ध कविता ते गझल, तंत्र आणि मंत्र हे त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे. ओंजळ, मनतरंग, अंतस्थ मनात आणि अंतरंगाचे तरंग हे त्यांचे 4 कविता संग्रह आहेत आणि टोपीवर एक फुगे हा बालकविताचा संग्रह आहे. बालकविता लिहिणं हे फार अवघड काम असतं. सानेगुरुजी जसं म्हणायचे की सोपं लिहिणं अवघड असतं, तसं बालकविता लिहिणं हे त्यापेक्षा अवघड असतं आणि त्यामुळं त्यांचं हे वैशिष्ट्य आपल्याला त्यांच्या या कविताच्या सादरीकरणातून पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. ओंजळ इतिहास शब्द पुढे हा कार्यक्रम या तिघांच्या कन्सेप्टमधून तयार झाला आणि आज त्याचा 65वा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. किती मोठा प्रतिसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मिळतोय हे आपल्याला या निमित्तानं कळेल. त्यांनाही अनेक पुरस्कार मिळालेले, त्यामध्ये काव्य स्मृतिग्रंथ आहे, मनातलं काही काव्यसंग्रह
साठीचा पुरस्कार आहे. त्यानंतर मी येतोय चैत्राली जोगळेकर यांच्याकडं, BA सामाजिक शास्त्र. त्यानंतर BJ वृत्तपत्र विद्या म्हणजे आमच्या फील्डमध्ये, आणि सामाजिक कार्यकर्ती, लेखिका, कवयित्री आणि डबिंग आर्टिस्ट याची मुख्य ओळख आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपरी शो खाण्यापिण्याचे, त्यामध्ये त्यांचे शो हे खूप गाजलेले आहेत. मुंबई, पुणे, आकाशवाणीवर नवनाट्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. मुंबई, बडोदा, यवतमाळ अशा साहित्य संमेलनांमध्ये त्यांचं काव्यवाचन झालेलं आहे. काव्यरसिक मंडळी डोंबिवलीच्या त्या कार्याध्यक्ष आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद याच्या त्या सदस्य आहेत. काव्यप्रेमी शिक्षक मंच या संस्थेशी त्या निगडीत आहेत आणि सामाजिक कार्याच्या निमित्तानं त्या अनेक संस्थांशी निगडीत आहेत. पापा जाग जायगा अशा एका व्यावसायिक नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि असंख्य कवी संमेलनं त्यांनी आतापर्यंत गाजवलेली आहेत. नगर वाचनालयाचा 171वा वर्धापन दिन महाकवी कालिदास दिन आणि त्यानिमित्त शब्दांपूर मुंबई निर्मित ओंजळीतील शब्दफुले या कार्यक्रमासाठी मी या सर्वांना शुभेच्छा देतो आणि परिचय थांबवतो. आता आपण त्याचं स्वागत करणार आहोत आणि मग माईक त्या तिघांकडे असेल आणि आपण समोर होऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत. धन्यवाद मारुंजेकर. हा सगळा मला वाटते औपचारिक परिचय, पण त्यांचा परिचय खरा होईल तो त्यांच्या कवितांच्या सादरीकरणातूनच. या तीनही कलाकारांचा आता आपण सत्कार करतो आहोत. मी नगर वाचनालयाचे कार्यवाह प्रकाशराव शिंदे यांना विनंती करते की आपण वसंत जोशी यांचा सत्कार करावा. विजय जोशी विजय जोशी यांचा सन्मान करावा. सातारी कंदी पेढ्यांची आठवण सोबत घेऊन येस मी आमच्या ज्येष्ठ संचालक ज्योत्स्नाताईंना विनंती करते की त्यांनी मानसी चापेकर यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर चैत्राली जोगळेकर यांचाही सत्कार ज्योत्स्नाताईंनी करावा अशी विनंती. धन्यवाद. यानंतर आज आषाढाचा पहिला दिवस, वरुण राजाच्या कृपेनं बाहेर पाऊसही आहे, पावसाळी हवा आहे. तेव्हा या बाहेरच्या पावसाळी हवेमध्ये आतमध्ये आपण आता कवितांचा आनंद घेऊया. यासाठी या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि पुढची सूत्र या सर्व कलाकारांच्याकडे देते. येस